छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून चांगलीच टोलेबाजी सुरू आहे आणि यातच आता आमदार संजय शिरसाट यांनी संदीपान भुमरे यांना सवाल केलाय। संदीपान भुमरे यांना खासदार म्हणायला अवघड वाटतं। संदीपान भुमरे हे पालकमंत्री बरे होते। दरम्यान माझ्या कार्यकाळामध्ये 2-2 पालकमंत्री झाले, मात्र मी कधी होईल हे संदीपान भुमरे तुम्ही तरी सांगा, असा मिश्किल सवाल शिरसाट यांनी विचारलाय। दरम्यान पालकमंत्री हे लोक होतात आणि पत्रकार मला विचारतात तुमचं काय झालं, मात्र जे होतं ते चांगल्यासाठी होतं, असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट म्हटलेत। भुमरे साहेब आज खासदार झाले, मला खासदार म्हणायला सुद्धा अवघड वाटतं। हे पालकमंत्री बरे होते। आता माझ्या कालावधीमध्ये 2-2 पालकमंत्री, आता काय करावं? मी कधी होईल तर ते तुम्ही तरी सांगा। बरं, पालकमंत्री हे होतं तर पत्रकार मला विचारतात हो तुमचं काय झालं? विधान परिषदेच्या 11 आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडलाय। विधान भवनात विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहण सोहळा पार पडला आणि या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती। विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनी शपथ घेतली। यावेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं, तर शिवसेना ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून शपथविधीला सुरुवात केली। शपथविधीच्या शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवाराचे आभार मानले। दरम्यान भावना गवळींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टोला लगावलाय। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती। विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनी शपथ घेतली आहे। तर यावेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं। नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। फक्त ज्याचा तो व्यक्तिगत विषय आहे, कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं, हा त्याचा विषय आहे आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं, पण मला फक्त त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार। विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले होते। पंकजा मुंडे, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर यांच्यासह 11 जणांनी आज आमदारकीची शपथ घेतली। शपथ सुद्धा घेणार अशी चर्चा काही दिवस रंगत होती। या राज्यात जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे। तशीच माझी ही चर्चा आहे। आता जे निर्णय होतील ते पाहू, मी पण पाहीन तुमच्यासोबत, मला आता तर त्याबद्दल काही नाही। आता परत एकदा कामाला लागायचं आहे आणि आता जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, मग महिलांसंबंधित काही प्रश्न असतील जे महिलांवरती आज तुम्ही बघत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अत्याचार होत आहेत, परत मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। त्याचप्रमाणे आज बळीराजाचे जे प्रश्न आहेत, मग ओला दुष्काळ कधी येतो, कधी उन्हाळ्यांमधला जो दुष्काळ असतो, तर अशा पद्धतीने आणि पुन्हा त्यांना विम्याचे सुद्धा पैसे मिळत नाहीत बऱ्याच वेळा, तर शेतकरी बळीराजाला सुद्धा मदत करायची आहे। इतरही सुद्धा जे शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, जे ग्रामीण भागामध्ये ज्या शाळांची जी दुरवस्था झालेली आहे, मग जिल्हा परिषदेच्या काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या मेंटेनन्सचे विषय असतील, इतर या सर्व विषयांवरती काम करायचं आहे।
राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार फार धडाडीने मार्गी लावते आहे हे आपण सगळेजण बघत आहोत. परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल. आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते.